नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत सर्वच विभागातील कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणार याचा लाभ तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. शंका असल्यास कमेंट करून देऊ शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे कंत्राटी रोजंदारी पद्धतीने कार्यरत कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अनेक कर्मचारी कंत्राटी रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहेत. अशा कंत्राटी रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता राज्य शासनाकडून सर्व विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार कंत्राटी रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या मागील सेवेचा कामाचा विचार करून सेवेत सामावून घेण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहेत. 10 वर्षाची अट असणार. कंत्राटी रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा वर्षे 10 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी 10 वर्षे पूर्ण होतील त्या दिवसापासून शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहे. राज्य शासनाचे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत 10 वर्षे कंत्राटी रोजंदार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर इतर विभागातील कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील सर्वच विभागातील कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती राज्य शासनाकडून मागवण्यात येत आहे. अशा 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेचा लाभ अनुज्ञेय होणार आहे. बंधूंनो, विद्यमान सरकारचं हे एक चांगलं पाऊल वाटत आहे. म्हणजे कंत्राटीकरण इथे नष्ट होऊन सगळ्यांना याचा लाभ मिळावा अशीच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. विनंती आहे, अशा प्रकारच्या बातम्याकरिता आपला प्रवीण यादव ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.